इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर शहराच्या हेंद्रेपाडा परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकला जातोय। बिनधास्तपणे कोणतीही परवानगी न घेता इथे मातीचा भराव टाकून नदीचे पात्र छोटे करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या संदर्भात स्थानिक समाजसेवकांनी आवाज उठवल्यानंतर 2 दिवस हे काम बंद होते। मात्र पुन्हा नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणी समाजसेवकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर बदलापूर पालिकेने याची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्यासाठी वापरण्यात आलेले जेसीबी पोकलेन सील करण्यात आले। शिवाय भराव टाकण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। लवकरच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले। मात्र उल्हास नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असल्याने आजूबाजूच्या शहरात शेकडो इमारतीच्या 2 मजल्यापर्यंत पाणी असतं। असं असताना उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकून पात्र कमी करण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा उलगडा प्रशासनाने करणे गरजेचे आहे। तसेच या संदर्भात तहसीलदार अमित पुरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये सत्संग विहार या ठिकाणी जे काही अनधिकृतरित्या नदी पात्रामध्ये जे काही बांधकाम चालू आहे त्याच्या संबंधित एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता आणि तो व्हिडिओ आल्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्ष ठिकाणी मी आणि अविनाश सोनवणे आम्ही ज्यावेळेला पाहणी केली त्यावेळेला जो प्रकार होता तो अत्यंत भयावह आहे। 100 ते 200 फुटापर्यंत हे बांधकाम अनधिकृतरित्या केलं गेलेलं आहे उल्हास नदी पात्रामध्ये। आता मी ज्या ठिकाणी बसलेली आहे तो परिसर आहे हेंद्रेपाडा परिसर। या परिसरामध्ये साध्यातला साधा पाऊस जरी पडला तरी सुद्धा पाणी भरतं। 2005 असेल, 2019 असेल आणि त्यानंतर आता 15 दिवसावरती पाऊस येऊन ठेपलेला असताना हे जे बांधकाम जे अनधिकृतरित्या चालू आहे ते बांधकाम थांबवण्यासाठी म्हणून आम्ही तलाठी मॅडमना इथे बोलवलं होतं। तलाठी मॅडमनी जी कारवाई केली त्यामध्ये 24 तासाची त्यांना नोटीस दिली होती की 24 तासामध्ये तुम्ही तुमचे पेपर सादर करा। ते पेपर त्यांनी सादर केलेले नाहीत। ह्या बांधकामाला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कार्यतत्पर मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेबांना आमची विनंती असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला विनंती असेल आणि महसूल विभागाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या संबंधित अनधिकृतरित्या नदीपात्रामध्ये बांधकाम करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल करावेत। अन्यथा हे जे आंदोलन आहे चालू राहील आणि ह्या आंदोलनामध्ये ज्या उत्स्फूर्तपणे बदलापूरकर आता उतरत आहेत ते बघता लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने यावरती कारवाई करावी आणि ह्या जे कोण आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। जे सर्वप्रथम पाणी भरलं होतं किंवा पूर आला होता तो साधारण 2005 ला आला होता आणि 2005 चा पुरा फक्त बदलापूर पर्यंत मर्यादित नव्हता। तो साधारण जवळपास ठाणे, मुंबई सर्वत्र आला होता। तर 2005 जर एक्सेप्शनल पकडलं तर त्यानंतर 2011 ला अगदी कमी, अगदी 1-2 फूट पाणी चढलं होतं। त्यानंतर 2019 च्या नंतर जो पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा जो पूर वाढण्याची जी हे जे आहे रेप्युटेशन किंवा रिपिटेशन जे आहे ते दरवर्षी होतं। दरवर्षी कधी एकदा होतं, कधी वर्षात त्या पावसाळ्यात साधारण 3 ते 4 वेळा पण होतं। हे का होतंय हे आपण बघितलं पाहिजे, कारण नदीवर होणारं अतिक्रमण आहे। जर 2005 नंतर 2019 ला होते तर या 14 वर्षाचे अतिक्रमण झाले त्यामुळे हे सर्व होते। त्यातच दरवर्षी होणाऱ्या अतिक्रमणानंतर आता तर आम्हाला असा त्रास होतोय की हे 100 फूट आत गेले तर हे साधारण जे एक माळा किंवा 2 माळा जातो तो आता ते त्यावरतीही जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमचा मागणी हेच आहे, प्रशासनाने त्यावर त्वरित कारवाई करावी। जोपर्यंत प्रशासन त्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा ठिय्या असेल। माझं नाव आहे सचिन शिगोलकर।